शांतिलेबन दादरपाडा टीमला. एका बाजूला अमित जगदीश नाईक खेळताना पाहायला मिळणार आहे, दुसऱ्या बाजूला पण त्याच्यासोबत निमिष राजेंद्र मोहिते यांना पाहताय. हितेश पाटील बेशवी यांना आपण इन्व्हाइट करतोय. विश्वीजी हितेश पाटील आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला विनंती आहे, तुम्ही देखील या. चला आवरे टीम मीटिंग नको आता मैदानाच्या आतमध्ये लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणखीन आपल्याला 4 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि 3 वाजून गेलेत, त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या. कारण 5 षटकांची सर्व मॅचेस आपण खेळवतोय. 2 सामने जिंकलेत. आज पाहायला गेलं तर वडगर या टीमनं, श्रेया स्वराज वडगर टीमनं 2 सामने जिंकलेत. चला हितेश पाटील जे विश्वीचे आहेत त्याला आपण विनंती करतोय, आपण या. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर ISPL स्टार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उरण तालुक्यातील एक छोटंसं गाव वेकडगर आणि त्या गावाला साता समुद्र पार, त्या गावाचं नाव साता समुद्र पार नेणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. अमित जगदीश नाईकला पण आज मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दुसऱ्या बाजूला पण निमिष मोहितेला पाहताय. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि त्याचवेळी गोलंदाजी ट्रॅकवर नारपोली एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. दिनेश पाटीलला पाहताय. नुकताच रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवली आणि हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. महत्त्वाचा खेळाडू आहे, पण दुसऱ्या बाजूला अमित नाईक तेवढंच मोठं नाव आहे. पहिलाच बॉल अमितच्या समोर दिनेश पाटील घेऊन येताना पाहायला मिळणार आहेत. पहिल्याच बॉलवर वाट शॉट लॉंग ऑफ डोक्याच्या वरतून चेंडूला पाठवले सीमा पार, षटकार. अमित नाईक याच फटक्यांसाठी ओळखला जातो आणि 30 फटक्यांनी सुरुवात करून दिला अमित नाईकनं. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धावेनं षटकारानं खातं ओपन केलं अमित नाईकनं. यावेळचा बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. स्कूप केला होता. यावेळचा बॉल डीपमध्ये जाताना पाहायला मिळाला. थ्रो देखील चांगला येताना पाहायला मिळतोय. त्याचवेळी सिंगल रन्स देखील इथून कंप्लीट केली जाईल. क्रीडांगणाचा जर आढावा पाहायला गेला तर आज बरेचसे स्टारकास्ट खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. उरण पनवेल तालुक्यातील सर्वाधिक जास्त आयकॉन आज संपूर्ण दिवसभरामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे या क्रीडांगणामध्ये प्राथमिक अंदाज बांधायला गेला तर 90-95 धावा सहज इथे 5 षटकामध्ये होताना पाहायला मिळणार आहेत. कारण स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे, मोठं क्रीडांगण देखील आहे आणि मोठे फटके देखील येताना पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर षटकार अमित नाईकच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यामुळे दिनेश पाटील देखील तेवढाच नामांकित गोलंदाज आहे. नारपोलीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये याचा आयकॉन आज खेळताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल टप्प्याचा पाहायला मिळाला. मिस्टामी स्ट्रोक आहे पाठीमागच्या दिशेने अनिकेत मोकल पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळत असताना महत्वाचा खेळाडू निमिष मोहिते बाद होताना पाहायला मिळतात. दिनेश पाटील महत्वाचीच विकेट मिळवून दिल्या. याच क्रीडांगणामध्ये निमिष मोहितेला मिळालेली दुसरी बाईक आणि त्यानंतर या खेळाडूला बाद होताना आपण पाहिलं.
तिसरी बाईक या क्रीडांगणामध्ये निमिष मोहितेला मिळाली होती आणि त्या खेळाडूला अगदी स्वस्तामध्ये बाद केलं. बोपलाही फोडून न देता बाद होताना पाहायला मिळाले निमिष मोहिते. पण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला भारत टेनिस विश्वामध्ये ज्या खेळाडूची दहशत पाहायला मिळते असा वुमेन टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक मोठं नाव चैतन्य मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. सर्वाधिक मोठ्या स्पर्धा आणि सर्वाधिक मोठा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल थोडासा खालीच राहण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लेग इशीच्या बाहेर होणारा चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची आणखी एक धाव जोडली जाणार आहे. धावपटा धाबा लागले गेले त्या 8 पाहायला मिळतात. दोन्ही आयकॉन असे खेळाडू आहेत ज्यांनी संपूर्ण स्पर्धा गाजवल्यात. छोटेसं गाव आहे विंधणी ग्रामपंचायत म्हटल्यानंतर 8 गावं पाहायला मिळतात. टाकीगाव गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. यावेळचा हा बॉल क्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. त्याचवेळी लाऊडली अपील होताना पाहायला मिळाली. यष्टांच्या पाठीमागा अनिकेत मोकल पाहायला मिळतात. अहो का जेव्हा चैतन्य पाटील 5 षटक खेळला तर या खेळामध्ये 90-95 आकडा होताना लवकर पाहायला मिळणार आहे. पण त्याकरता चैतन्य पाटील 5 षटक खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. अमित नाईकने सुरुवात चांगली केली. यावेळचा बॉल क्लास पाहायला मिळाला. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न करतोय. एफर्ट चांगले पाहायला मिळालेत. चिराग भोईर तिथपर्यंत आलाय. थ्रो थोडासा चुकीचा त्यांना पाहायला मिळतोय. सिंगल रन्स कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न केला होता पण त्याच वेळी चिरागचा एफर्ट चांगले पाहायला मिळाले. तिथपर्यंत तो आला. त्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला. रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथून पाहायला मिळतोय. सेफ आहे की नाही पाहण्यासाठी रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. मैदानाच्या आतमध्ये चैतन्य जो फटका खेळला अगदी ऑफलाईनचा हा बॉल आणि त्याच वेळी पाहायला गेला तर ऑफस्टमचा बॉल. त्या बॉलला अगदी लॉंग ऑन वॉटर लाईनच्या क्लिअर करायचं होतं आणि समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. अगदी हवेची साथ देखील पाहायला मिळाली. बराच चेंडू हवेमध्ये गेला होता आणि तिथपर्यंत चिराग पोहोचला देखील होता. मागील चेंडू वर फक्त एकच धाव त्यांना पाहायला मिळते. सिंगल रन्स चांगला एफर्ट पाहायला मिळाले. चिरागच्या माध्यमातून चिराग तिथे पाहायला मिळाले. धावपटा धाबा लागले गेले तर 9 धावा पाहायला मिळाल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये अमित नाईक सुद्धा स्ट्राईकला येताना पाहायला मिळतील. समोर दिनेश पाटील दाखल होताना पाहायला मिळालेत. यावेळचा बॉल बेगानं जरूर टाकलाय. लेगीशीच्या पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावा आणखीन एक जोडली जाते. 10 धाबा धावपटला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या अमित नाईकला आपण पाहता. नेहमीच पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला गेला तर ॲज अ आयकॉन हे दोन्ही खेळाडू खेळताना जास्त स्पर्धा खेळताना पाहायला मिळालेत. अमित नाईक आणि चैतन्य पाटील तेवढीच मोठं नाव आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये तो पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल चेंडूला सरळ पाठवले दादरपाडा गावामध्ये. मिळतील लाभ 6 षटकार पाहायला मिळाला. लांबच लांब फटके मारणारा अमित नाईक आणि त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. सर्वाधिक लांब नतीक षटकार हा दिवसभरामधील अमित नाईकच्या बॅटमधून त्यांना पाहायला मिळाला. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ISPL मध्ये पहिला 9 जर कोणाच्या नावावर असेल तर ते नाव आहे अमित नाईक. पहिला 9ers पहिला 9 ज्याच्या बॅटमधून आला होता ते नाव आहे अमित नाईक आणि त्यानं देखील या क्रीडांगणामध्ये आज 9वाच मारलाय म्हणायला लागेल. सर्वाधिक लांब नतीक षटकार पाहायला मिळतोय. थेट दादरपाडा कमांडच्या त्या साईडला बॉल पाठवला अमित नाईकनं. धावपटा धाबा लागले गेले. त्या 16 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये दिनेश पाटीलच्या विरोधात 16 धावा आल्यात. त्यामुळे त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या गोलंदाजीची चर्चा नेहमी पाहायला मिळाली असा चिराग भोईर दाखल होताना पाहायला मिळतोय. देवा ग्रुप आवरे संघ खेळताना पाहायला मिळतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. तेवढंच एक मोठं नाव आहे. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवलाय.
स्विंग करण्यामध्ये माहिर असलेला चिराग पाहायला मिळतात. चेंडू कधी कधी आतमध्ये वळवले जातात, कधी कधी बाहेर टाकण्याचा प्रयत्न देखील त्याचा चांगला पाहायला मिळाला. त्याचवेळी सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. धावपटा धाबा लागले गेले त्या 17 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं दोन्ही आयकॉन खेळाडू खेळतात. अमित नाईकची सध्या बॅट बोलताना पाहायला मिळाली. लोवर फुल टॉस बॉल होता. लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर खेळायचा होता बॉल. अगदी त्याचवेळी वेग चांगला पाहायला मिळाला. चिरागचा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अमित नाईक जास्त काळ शांत बसणार नाहीये. बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये त्याची बॅट बोलताना पाहायला मिळाली. महत्वाची त्याची बॅटिंग अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असते. यावेळचा बॉल फटका थोडासा वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर लुक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. त्याचवेळी सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये महत्वाचे पाहायला मिळतात. एका खेळाडूच्या नावावर फार कमी कालावधीमध्ये अवघ्या 3 वर्षामध्ये ज्यानं 7 बाईक जिंकल्यात असा चैतन्य मनोज पाटील पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला गत वर्षामध्ये धर्मवीर चषकामध्ये ज्यानं क्रिकेट कारकिर्दीमध्ये पहिली बाईक जिंकली असा अमित नाईक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा वेगाने टाकलाय. त्याचवेळी निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. चैतन्य पाटील डॉट बॉलचं पर्सेंट जास्त पाहायला मिळतंय. क्रीडांगणाच्या आतमध्ये चैतन्य पाटील असा खेळाडू आहे ज्यानं रायगड प्रीमियर लीगची रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये पहिली बाईक जिंकली असा खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये खेळतोय. लोवर फुल टॉस बॉल त्याला मात्र पुल केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला पाठवलाय. चैतन्य पाटीलचा तडाखा पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. 24 धावा धाव पडणार पाहायला मिळाला. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. अगदी त्याच वेळी स्कूप केला आणि चेंडूला पाठवून दिला. सीमारेषा पलीकडे 6 धाबेसाठी षटकार पाहायला मिळाला. चिरागच्या 5व्या चेंडूवर षटकार आला. त्यामुळे आता अंतिम बॉल पाहायला मिळणार आहे. क्रीडांगणाच्या आतमध्ये सध्या चैतन्य पाटील खेळताना पाहायला मिळतात. 5 षटकांची मॅच आहे आणि या दोन्ही आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल त्याला देखील पाठवलाय. डीप बॅकवर्ड स्पेल एक बाउंड्री लाईनच्या पलीकडं आणखीन एक चैतन्य पाटीलचा तडाखा. षटकार. षटकाराच्या साह्यानं धावपटा धावा लागले गेले. त्या तब्बल 30 धावा पाहायला मिळतात. चला यानंतर होणारा सामना पाहायला मिळणार आहे. तुर्बे आणि त्यांच्या विरुद्ध मोठी जुई. दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण इन्व्हाइट करतोय. आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. तुर्बे आणि त्यांच्या विरुद्ध मोठी जुई संघ पाहायला मिळणार आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. क्रीडांगणाच्या आतमध्ये 30 धावा पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये न्यू कॅन्डिडेट नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. प्रथमेश दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवर. प्रथमेशला तुम्ही पाहू शकता. आज उरण पूर्व विभागातील संघ खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळचा बॉल लेग इशीच्या बाहेरून जाणारा पाहायला मिळाला. त्याचवेळी आव्हानाच्या स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाणार आहे. 31 धावा धाव पडल्यावर पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये उरण तालुक्यातील दोन्ही बलाढ्य संघ खेळताना पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूनं त्याचवेळी पाहायला गेलं तर उरण तालुक्यातील 2 आयकॉन देखील खेळाडू पाहायला मिळतात. एका बाजूला चैतन्य पाटील टाकीवरचा खेळाडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला इकडकरचा अमित नाईक तुम्हाला पाहायला मिळाला. त्यामुळे महत्वाची ही मॅच पाहायला मिळते. आज घरच्याच मैदानामध्ये दादरपाडा संघ खेळताना देखील दिसतोय. यावेळचा बॉल वेगाने जरूर टाकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. समोरच्या दिशा फटका खेळायचा होता अगदी. त्याचवेळी अमित नाईकनं सांगितले की यावेळी समोर फटका खेळायचा होता पण वेग प्रचंड पाहायला मिळाला. त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. सध्या प्रथमेश गोलंदाजीचा विचार केला तर महत्वाचा हा देखील गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये दिनेश 16 येताना पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये चिरागने 14 खर्ची केल्यात. यावेळचा बॉल कमालीचा फटका स्लॅश केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने चेंडूला पाठवलाय.
मिळतील धावा 6. अमित नाईकच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. 37 धावा धावपडल्यावर पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये आज अमित नाईक खेळतोय. नेहमी पाहायला गेलं तर निशांत दादरपाड संघातून तो आयकॉन खेळला. यंदा पाहायला गेलं तर ताई पॅकर्सच्या माध्यमातून तो देखील व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल कमालीचा फटका पाहायला मिळतोय, मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत गेले तरी त्याच वेळी मैदानाच्या आतमध्ये महत्वाची विकेट येताना पाहायला मिळणार आहे. अमित नाईक सारखा मोठा खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय. दुसरा धक्का बसला निशांत 11 दादरपाडा संघाला. मोठी विकेट मिळवून दिलाय. महत्वाचा खेळाडू प्रथमेशने बाद केलाय. ज्या अमित नाईकच्या बॅट मधून मैदानाच्या चारही बाजूला फटके येत होते आणि तो खेळाडू मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू प्रीतम भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. धावपडा धाबा लागले गेले. त्या बॅटिंग करत असताना निशांत दादरपाडा संघ 37 वर पोहोचला. 2 खेळाडू बाद झाले. चैतन्य पाटील अजून आयकॉन बाकी आहे, पण सध्या दादरपाडा संघाचा खेळाडू ग्रामीणचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. प्रीतम भोईर दाखल क्रीडांगणाच्या आतमध्ये झाला आणि आता त्याला महत्वाचा डाव सावला लागेल. मिडल ऑर्डर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला पाठवलंय. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 4. पहिल्याच बॉलवर प्रीतम भोईरनं खातं ओपन केलंय 4 धाब्यांनी. 41 धाबा धावपडल्या लागले गेल्यात. अनेक साऱ्या क्रीडांगणामध्ये पाहायला गेलं तर प्रीतम भोईरची महत्वाची बॅटिंग होताना पाहायला मिळाली. त्याचवेळी प्रीतमनं केलेली बऱ्याचशा स्पर्धेमध्ये त्याची प्रदर्शन असेल ते महत्वाचं असतं. दिशा दिली दादरपाडा संघासाठी आणि तो खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 41 धावा धावपडल्यावर लागले गेलेत. सध्या मैदानामध्ये प्रथमेश सध्या तुम्हाला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. इट्स अ नो बॉल. नोचा इशारा आला आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडं. प्रीतम भोईरच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. मागील एका बॉलवर 9 धावा येताना पाहायला मिळाल्या. प्रथमेश आता थोडासा मागं ठरला. अमित नाईकची विकेट जरूर गेले, पण क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रीतम भोईर आलाय आणि तो सध्या वार करताना पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार येताना पाहायला मिळाले. धाबा लागले गेले. त्या 46 धाबा. ग्रामीणचे खेळाडू देखील चांगला खेळ करू शकतात आणि पुढील चेंडू मात्र फ्री हिट पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रीतम भोईरकडे लक्ष असेल दादरपाडकरांचं. समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडं स्ट्रेट मारलाय. ग्रेट मारलाय. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय. प्रीतम भोईर ऑन फायर. ग्रामीणचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देखील चांगला खेळ करू शकतात आणि तशीच खेळ करताना प्रीतम भोईर पाहायला मिळालेत. तब्बल संघ जाऊन पोहोचलाय तो 52च्या घरात. 50 धाबा कंप्लीट केल्यात. अजूनही शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रथमेश पाहायला मिळतील गोलंदाजी करत असताना. समोरच्या दिशेने फटका खेळून काढला. एका टप्प्यानं पुन्हा एकदा चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मिळतील आणखी धाबा 4. आलाय चौकार. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपटा धाबा लागले गेले. त्या 56 धाबा धावपटावर पाहायला मिळतात. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटा धाबा लागले गेले ते 56. चला आपण पुन्हा एकदा विनंती करतो. यानंतर होणारा सामना तुर्भे आणि त्यांच्या विरुद्ध मोठी जुई खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी या. पहिली इनिंग संपण्या अगोदर दोन्ही संघाच्या संघनायक उपस्थित राहणं गरजेचं आहे. अन्यथा जो संघनायक उपस्थित नसणार आहे त्याला पॅनल्टी दिली जाईल. त्यामुळे विशेष या गोष्टीकडे आपण लक्ष वेधतोय की आपण लगेच या तुर्भे आणि मोठी जुई दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण विनंती करत आहोत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 56 धाबा धावपडा लागले गेल्यात. मागील षटकामध्ये 26 धाबा आल्यात. अमितची विकेट जरूर गेले, पण मैदानाच्या आतमध्ये दादरपाड्याचा शूरवीर प्रीतम भोईर मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळालेत. चिराग भोईर गोलंदाजी ट्रॅकवर त्यांना पाहायला मिळतात.
चैतन्य पाटीलच्या समोर लोवर फुल टॉस बॉल होता, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नाही. सिंगल रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न केला, धोक्याची घंटा होऊ शकली असती. कदाचित प्रीतम भोईरचा खेळाडू बाद होताना पाहायला मिळाला असता, पण त्याच वेळी दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. चैतन्य पाटील असा खेळाडू आहे, नेहमी जिद्दीसाठी, त्याच्या मेहनतीसाठी, त्याच्या सर्व गोष्टीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. त्याच्याकडे असलेला आत्मविश्वास हा प्रचंड आहे आणि क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये चैतन्य पाटीलचा एक वेगळा बोलबाला पाहायला मिळाला. नेहमीच आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू. या वेळचा बॉल पुढ्यामधून वळवला. चिराग भोईर यासाठी ओळखले जातात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चिराग भोईरचं षटक देखील निर्णायक पाहायला मिळालं. मग स्पर्धा कोणती असू दे, चिराग भोईरने टाकलेले षटक नेहमी निर्णायक पाहायला मिळत असतात आणि तर हेच खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतात. याही वेळचा बॉल अतिरिक्त उंची देत असताना पाहायला मिळतात. चिराग भोईर दंडित केले जाते आणि आता मात्र एक्स्ट्राची आणखी एक धाव जोडली जाणार आहे. धावपटा धावा लागले गेले त्या एकूण 60 धावा पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चैतन्य पाटील असा खेळाडू पाहायला मिळतोय. एक महत्वाचा खेळाडू आहे. चौथे षटक सध्या आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहताय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा इन स्विंग केलाय. एक्स्टेंच्या अगदी वरतून येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये 5 षटके राहणं फार गरजेचं आहे. सुरुवातीला म्हणालो की चैतन्य पाटील जर 5 षटके खेळलं तर 80, 85, 90 धावा देखील बनवू शकतात. स्लोवर बॉल, नो लुक फटका. फटका आवडल्यास चैतन्य पाटीलसाठी टाळा व्हायला काय हरकत आहे. कमालीची बॅटिंग, कमालीचा शॉट मारा म्हणाला. चेंडूला पाठवले सरळ सीमा पार षटकार. काय फटका खेळला, नजाकत पाहायला मिळाली. नो लुकचा फटका होता आणि त्याला मात्र पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडं षटकार करता. 68 धाबा दापडलं, 65 धाबा दापडल्यावर पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये 65 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. निशांत 11 दादरपड संघ खेळताना पाहायला मिळतात. चैतन्य पाटील हा खेळाडू आहे. चिराग भोईर महत्वाचा खेळाडू पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल, यावेळचा बॉल लेगिस्टीच्या बाहेरून जाताना पाहायला मिळाला. धावपटा धाबा लागले गेले त्या 66 धावा पाहायला मिळाल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चैतन्य पाटील चांगला खेळाडू पाहायला मिळतोय. असा खेळाडू आहे ज्याने मोठमोठ्या स्पर्धा सध्या गाजून सोडल्यात. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्याचा बोलबाला पाहायला मिळाला. नुकत्याच मैत्री चषकामध्ये त्याला मिळालेल्या त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमधली 7वी बाईक चैतन्य पाटीलने जिंकल्या. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर लुक आणि त्याला मात्र पाठवलंय सीमारेषा पलीकडे. मिल्टी धाबा 6 आलाय. आणखीन एक षटकार. टाकीगावचा ब्रँड, टाकीगावचा सितारा, उरणचं खरं तर फ्युचर मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतंय. सध्या या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला. यावेळचा बॉल, आणखीन एक तडाखा. चैतन्य पाटील ऑन फायर आणि त्याला मात्र पाठवले सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळाला. धावपटा धाबा लागले गेले ते तब्बल 78 धाबा होताना पाहायला मिळाले. क्रीडांगणाच्या आतमध्ये चैतन्य पाटीलची बॅट बोलताना पाहायला मिळाली. चिराग भोईरच्या विरोधात आता 2 मोठे फटके येताना पाहायला मिळतात. महत्वाचा घटक आहे. चैतन्य पाटील मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. नेहमी पाहायला गेलं तर बिग बॅश सारखी मोठी स्पर्धा त्यांना गाजवली. तिथे देखील 5 बॉल 5 षटकार मारण्याचा एक वेगळा विक्रम चैतन्य पाटीलने केला. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अर्धशतक त्याच्या बॅटमधून होताना पाहायला मिळालं आणि सर्वाधिक खरं तर लोकप्रिय खेळाडू आहे. जिथे आयकॉनची स्पर्धा आहे तिथे चैतन्य पाटील या नावाची मागणी नेहमी पाहायला मिळते. शेवटचे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर ऋषिकेश येताना दिसतील आणि ऋषिकेशच्या हातामध्ये चेंडू दिला. शेवटचे षटक आहे. प्रीतम भोईर सध्या स्ट्राईकला पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच वेळी सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. धापडा धाबा लागले गेले त्या 79 धाबा धापडला लागले गेलेत. हाच आकड्याची आपण चर्चा करत होतो की 80-85 पेक्षा जास्त धाबा होताना पाहायला मिळतील कारण चैतन्य पाटील 5 षटक खेळतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. थांबला आणि फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत त्याच्या बॅटमधून 6वा षटकार. वाह चैतन्य पाटील. आज अर्धशतक चर्चा होताना पाहायला मिळेल का? पहिलं अर्धशतक करण मडवीच्या नावावर पाहायला मिळालं आणि आज दुसरा एक वैयक्तिक 40 वर चैतन्य पाटील खेळताना पाहायला मिळतील. आणखीन 10 धावांची गरज आहे.
आजच्या दिवसातील दुसरा अर्धशतक चैतन्य पाटीलच्या नावावर त्यांना पाहायला मिळेल का? महत्वाचा घटक राहिला, महत्वाचा खेळाडू आहे. स्विच हिट करायचा होता पण त्याच वेळी जास्त टन घेणारा बॉल पाहायला मिळाला. धावपटलावर धाबा आता एकनी वाढली जाईल. 86 धाबा सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अगदी टप्पा चांगला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली गेली आहे. वैयक्तिक चैतन्य पाटील 40 वर कळतोय. त्याच्या बॅटमधून आज 50 धाबांची बहारदार खेळी पाहायला मिळेल का? अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे पण चैतन्य पाटीलचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून 6 षटकार पाहायला मिळाले. महत्वाचा खेळाडू आहे, मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा खेळाडू आहे. यावेळचा बॉल लवकर पिक केलाय, त्याला पाठवले सीमारेषा पलीकडं. बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि पाठवले पार्किंग प्लॉट कडे. मिल्टी दाबासा आलाय षटकार. वैयक्तिक 46 धाबा, नॉट आउट 46 धाबा संघाला नेऊन ठेवले ते तब्बल 92च्या घरात. 92 धाबा होताना पाहायला मिळतात. आज 100 ही आकडा पार करेल का चैतन्य पाटील, ही देखील चर्चा पाहायला मिळते. यावेळचा बॉल अर्धशतक कंप्लीट. तब्बल 52 धाबा. एकदा टाळ्या होऊन जाते चैतन्य पाटील साठी. बॅट वरती करायचे, कमालीची बॅटिंग चैतन्य पाटीलने केलंय. नाबाद तब्बल 52 धाबा आणि संघाला नेऊन ठेवलंय ते 98च्या घरात. 98 रन्स, 98 धाबा येताना पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये असा खेळाडू खेळतोय. रब्बर बॉलचा गब्बर मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतोय. आणखीन एक तडाखा मिड विकेटच्या पलीकडं, लांबच लांब चेंडू गेलाय सरळ चिरले गावामध्ये. मिल्टी धाबासा 100 धाबा कंप्लीट, 104 धाबा धाव पटलावर होताना पाहायला मिळतात. चैतन्याची बॅटिंग आवडली असेल तर त्या चैतन्यासाठी टाळ्या व्हायला काय हरकत आहे.
चला तुर्बे आणि त्याचबरोबरीनं मोठी जुई. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला महत्त्वाचा सूचना आहे आणि या शेवटचा पुकार आहे. चेंडू पडण्या अगोदर जर दोन्ही संघाच्या संघनायक आले नाही तर पुढील सामना हा 4 षटकांचा खेळला जाईल. ही महत्त्वाची विशेष सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दोन्ही संघाच्या संघनायकांसाठी जर संघाचा संघनायक दोन्ही आले नाहीत तर पुढील सामना हा 4 षटकांचा खेळला जाणार आहे. तुर्बे आणि त्याचवेळी मोठी जुई दोन्ही संघाच्या संघनायक जर इथे उपस्थित असतील. 104 धावा झाल्यात. 105चा पाठला करायचा. चैतन्य पाटीलचा अर्धशतक पाहायला मिळालं. आज अमित नाईकचे लांबलचक षटकार पाहायला मिळाले. क्रीडांगणाच्या आतमध्ये जयेश भोईरचा चांगले षटक पाहायला मिळाले. पण आज आणखी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. सध्या चर्चा केली जाते क्रीडांगणाच्या आतमध्ये टीम हँडल आपण सध्या पाहू शकता. चला आणखीन 3 मॅचेस खेळवायचे त्यामुळे आपली स्पर्धा आहे दादरपाडा टीम आपण लगेच स्पीडअप करा. आणि पुन्हा एकदा शेवटचा पुकार आहे जो तुर्बे आणि मोठी जुई संघासाठी असेल. दोन्ही संघाच्या संघनायका इथे उपस्थित असतील तर आपण पहिल्यांदा टॉस करण्यासाठी या. अन्यथा दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्या अगोदर जर दोन्ही कॅप्टन आले नाही तर सामना 4 षटकांचाच खेळला जाणार आहे. एकशे 5 धावांचा पाठलाग करायसाठी मैदानाच्या आतमध्ये ब्रँड ऑफ साई ज्या खेळाडूची नेहमी चर्चा पाहायला मिळतो असा अनिकेत मोकल पाहायला मिळतोय. आणि नॉस्टा गेडला आपण खेळाडू पाहू शकता. प्रथमेश दाखल झालाय. डोंगरा एवढं मोठं आव्हान आहे पण सध्या यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर त्यांना पाहायला मिळतात. यशचा पहिलाच बॉल बेगाने जरूर पाहायला मिळाला. पहिल्याच चेंडूवर चला तुर्बे टीमचे संघनायक आपण इथे या. मोठी संघाचे संघनायक इथे उपस्थित पाहायला मिळतात. यावेळचा बॉल कमालीचा फटका पाहायला मिळाला. चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. आता पंचांचा डिसिजन त्यांना पाहायला मिळणार आहे. त्याच वेळी फटका खेळला. अगदी ज्या वेगाने चेंडू आला आणि त्याला पाठवून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धाबा आता 4. चौकार त्यांना पाहायला मिळतो. विनय मात्रे यांचं इथं आगमन झालं. फुल टॉस बॉल आहे. कन्वर्ट मोठा फटका करायचा होता त्याच वेळी प्रॉपर टायमिंग करू शकला नाहीये. स्वतःवर नाराज असेल अनिकेत मोकलला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये आज मोठी जी संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. मोठी जी म्हणलं तर सर्वाधिक मोठं खरं तर लोकसंख्येचं गाव आहे. सर्वाधिक जास्त ग्रुप आहेत. सर्वाधिक जास्त नाईट क्रिकेटच्या स्पर्धा ज्या गावामध्ये खेळवल्या जातात आणि अनेक कलाकार ज्या गावाने दिले ते नाव आहे मोठी जी. यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अतिरिक्त उंची गाठली गेली. एक्स्ट्राची आणखीन एक धाव जोडली जाणार आहे. धावपटा धावा लागले गेल्या त्या 7 धावा पाहायला मिळतात. अनिकेत मोकल त्याच्या हेअरस्टाईलसाठी ओळखला जातो. त्याचवेळी अलिबाग वरून
कृणाल वर्सुलकर असेल, अनिकेत मोकळ असेल, त्यांच्या हेअरस्टाईलसाठी नेहमी ओळखले जाणारे खेळाडू पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने खेळायचं तर त्याचवेळी सदिते हा फटका खेळून काढला. एकेरी धाव येताना पाहायला मिळतात. धावपटात धाबा लागले गेल्यात त्या 8 धाबा पाहायला मिळतात. मोठे फटके आले नाही आहेत पण रंगणाच्या आतमध्ये यष्टिरक्षक चैतन्य पाटील अगदी यशपर्यंत गेला आणि काहीतरी एक वेगळा कानमंत्र येण्याचा त्यानं देखील प्रयत्न केला. यावेळचा बॉल यष्ट्यांचा भेद घेणारा पाहायला मिळाला. महत्वाची विकेटच मिळवलाय. प्रथमेशला केलंय बाद. पहिला हात लागलाय देवा ग्रुप आवरे टीमला. दिनेश पाटील आलाय नारपोलीचा खेळाडू आणि त्यानं मात्र आल्या आल्या चेंडूला पाठवून दिलंय. दादरपाडा गावामध्ये मिळतील धाबा 6. षटकार आलाय. आलेल्याच मोठा फटका खेळला क्रीडांगणाच्या आतमध्ये. सुरुवात षटकाराने केले दिनेश पाटीलनं. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय. धावपटा धाबा लागले गेले त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1/14 पाहायला मिळतात. 105चा पाठलाग करायचा आहे. आणि तुर्बे टीमने टॉस जिंकलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 धाबा येताना पाहायला मिळतात. दोन्ही आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आता खेळताना पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला दिनेश पाटील जो नारपोली गावाला बिलॉंग करतो, दुसऱ्या बाजूला आपण अनिकेत मोकलला पाहताय. नेहमी पाहायला गेलं तर गावदेवी साई संघातून खेळताना पाहायला मिळतात. क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रणित कनेकर गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. आणखीन एक दादरपाड्याचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणार प्रणित कणेकर आहे. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवला. उरण पनवेल प्रीमियर लीगची मोठी स्पर्धा आपण पाहिली. समाधान शेडमाळी साहेबांच्या संघातून खेळत असताना 13 बॉल 13 धाबा डिपेंड करताना हा गोलंदाज पाहायला मिळाला. फार निर्णायक षटक तिथे देखील टाकलं प्रणित कणेकरनं. आणि महत्त्वाच्या तेवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये फार कमी धाबांचं षटक पाहायला मिळालं प्रणित कणेकरच्या माध्यमातून. आणि तो सध्या घरच्या मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावपटला धाबा अवघ्या 14 पाहायला मिळाल्यात. सध्या समोर अनिकेत मोकल साईचा खेळाडू पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल थोडासा खालीच ठेवलाय. पाठीमागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल होताना पाहायला मिळतात. 22च्या मिळतील धाबा 4 आणि ते या चौकारानं संघ जाऊन पोहोचेल तो 18च्या घरात. अनेकीच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत. सध्या प्रणित कणेकरची गोलंदाजी चालू आहे. 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. आणखीन 4 चेंडू खेळ बाकी आहे. त्यामुळं धावपटा धाबा आपल्याला 18 पाहायला मिळतात. अनिकेत मोकल त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले तर आणखीन या धाबांचा पल्ला पार करू शकतोय देवा ग्रुप आवरे. पण त्यासाठी अनिकेत मोकलची बॅटिंग फार महत्वाची आहे. यावेळचा बॉल बेगाने टाकला. आणखीन एक निर्धाव चेंडू प्रणित कणेकरचा पाहायला मिळतोय. घरच्या मैदानामध्ये प्रणित कणेकर सध्या गोलंदाजी करतात. रबर बॉलची स्पर्धा ती देखील 2 दिवसाची ती देखील मोठी स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धेची आपण जर ट्रॉफ्या पाहायला गेल्या तर मोठमोठ्या ट्रॉफ्या या स्पर्धेने दिल्यात. यावेळचा बॉल अपेक्षेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. एक्स्ट्राची आणखीन एक धाव जोडली जाणार आहे. धावपटा धाबा लागले गेल्यात त्या 19 धाबा धावपटा लागले गेल्यात. यावेळचा बॉल नो लुक चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 6. ब्रँड ऑफ साई अनिकेत मोकलच्या बॅटमधून षटकार. काय फटका खेळला. तिथे फटके येताना पाहायला मिळतात आणि त्याच्या बॅटमधून लांब लचक षटकारच पाहायला मिळालाय.
25 धावसंख्या धावपडला लागले गेल्यात. प्रणित कणिकरच्या विरोधात मोठा फटका. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. लावडली अपील जरूर पाहायला मिळाली. त्याचवेळी बॅटला ब्रश झालाय आणि सिंगल रस येताना पाहायला मिळाली. धावा लागले गेले त्या 26 धावा धावपडला लागत असताना पाहायला मिळतील. यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतोय. ओके, एकच धावाला दुसरा प्रयत्न केला जात नाहीये. सध्या निमिष मोहितेला पण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. धावा लागली गेल्या त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा धावपडल्या लागले गेल्यात. 18 बॉल आणि 78 धाबांची आणखीन गरज. 18 बॉल आणि 78 धाबांचा पाठलाग करावा लागणार आहे. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आलेत. अमित नाईक पाहायला मिळत आहेत. झेल घेतला गेला आणि महत्वाचा पहिल्याच बॉलवर चैतन्य पाटीलने विकेट मिळवलंय. पहिला खेळाडू महत्वाचा बाद केलाय तो चैतन्य पाटीलला. दिनेश पाटील बाद होताना पाहायला मिळतोय. DRS कशासाठी आहे? वेस्ट आहे. यावेळचा बॉल वेगाने टाकला होता. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून गेला. इंटरेस्टेड नाहीये धाव घेण्यासाठी अनिकेत. त्याला ठाऊक आहे या क्रीडांगणामध्ये 104 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. काल दिवसभर पाऊस होता पण आज या दिवसामध्ये आज पावसाचा ठेमी देखील पाहायला मिळाला नाहीये. कारण काल दिवसभर पण पाऊस पाहिलात, रात्री देखील पाऊस पाहिलात, पण आज क्रीडांगणामध्ये पावसाची आतुरता आहे प्रत्येकाला. यावेळचा बॉल वेट अँड वॉच थांबला आणि त्यानं मात्र ठोकला. षटकार पाहायला मिळतो अनिकेत मोकलच्या बॅटमधून. मिड विकेटला क्लिअर करणारा षटकार आला अनिकेतच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34च्या घरात. 34 रन्स. आणखीन 71ची गरज. स्लोवर बॉल लवकर पिक केलंय मिड विकेटच्या पलीकडं अनिकेत मोकलच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार. तेरा बॉल आणि आणखीन 65 धावांची गरज आहे. तेरा बॉल मध्ये 11 षटकार ठोकायचे आहेत. 12 बॉल 24 वर अनिकेत मोकल खेळतोय. रबर बॉल स्पेशलिस्ट. यावेळचा बॉल कमालीचा फटका. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन माउंटेन लाईनच्या पलीकडे. 3 बॉल 3 षटकार अनिकेत मोकलच्या बॅटमधून. 12 बॉल आणि 59 धाबांची गरज.
अनिकेत पोकळला पाहायला गेलं तर 13 बॉल 30 वर तो खेळ त्यांना पाहायला मिळतोय. आणखीन एक अर्धशतक आज पाहायला मिळेल का? चैतन्य पाटीलच्या बॅटमधून आपण 50 धावा पाहिले आहेत. अनिकेत वैयक्तिक 30 वर खेळतोय. प्रेमचा हा फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं षटकार पाहायला मिळाला. 10 षटकारांची गरज आहे. पहिल्याच बॉलवर यश पाटीलच्या विरोधात षटकार येताना पाहायला मिळतोय. त्यामुळे आता क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रेम गावण त्याच्या बॅटमधून पहिलाच बॉल खेळत असताना षटकार पाहायला मिळाला. येणारे 11 बॉल आणि आता 53 धाबांची गरज. आणखीन एक षटकार आला तर या मॅच मध्ये आणखीन काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकतं. हाय व्होल्टेज सामना देखील पाहू शकता आपण. यावेळचा बॉल स्लॅश केला. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक फंबल होताना पाहायला मिळतोय. एका टप्प्याने चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 4. आलाय चौकार. 56 धाबा. 10 बॉल आणि आता 49 धाबांची आणखीन गरज. 104 धाबांचा पाठलाग करायचा आणि प्रेम गावणच्या बॅटमधून मोठे फटके येताना पाहायला मिळालेत. मागील 2 बॉलमध्ये 10 आल्यात. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. त्याच वेळी पाहायला गेलं तर त्यामुळं डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल बेगानं जरूर टाकला. यश पाटीलचा चांगला टप्पा पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. अनिकेत मोकळचा अर्धशतक आज पाहायला मिळेल का? त्याच्या बॅटमधून 30 आल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन एक बॉल वेगाने टाकला. यश पाटील आता चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आला. त्यामुळे आयकॉन सोबत तुम्ही खेळत असताना बरंच काही शिकायला देखील मिळत असतं. येणाऱ्या त्या 7 बॉल 49 धाबांची गरज. बऱ्याचशा मार्जिन हा सामना कदाचित देवा ग्रुप आवरे संघ पराभूत होऊ शकतं. यावेळचा बॉल पाठीमागच्या दिशेनं बॅकवर्ड रिझनमध्ये चेंडू निघून गेला. डीपमध्ये निमिष मोहिते पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू आला. त्यामुळे आता शेवटचे 6 बॉल अजूनही सामना जिंकण्यासाठी 49 धाबांची गरज. अनिकेत मोकलचा अर्धशतक पाहायला मिळेल का? त्याच्या बॅटमधून 30 आल्यात. पहिल्या इनिंगमध्ये चैतन्य मनोज पाटीलच्या बॅटमधून नाबाद 58 धाबा होताना पाहायला मिळाल्यात. सहा बॉल आणि 49 धाबांची गरज. रोहित गायकवाड येताना पाहायला मिळतील गुलंजी ट्रॅकवर. रोहित दाखल झालेत. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लुक अनिकेत मोकलच्या बॅटमधून वाईट डिस्लांगॉन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. येणारे 5 बॉल आणि आता 43 धाबांची गरज. 36 धाबा होताना पाहायला मिळतात. आतुरता आहे ती अनिकेत मोकलच्या अर्धशतकाची. त्यानं चांगले बॅटिंग केलं. तो सध्या नाबाद 36 वर खेळतोय. रोहित गायकवाडच्या पहिल्याच बॉलवर षटकार त्यांना पाहायला मिळाला. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकला. अतिरिक्त उंची घेताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा आता धाव जोडली जाणार आहे. धावपटा धाबा लागले गेल्या त्या 63 धावा पाहायला मिळतात. चला तुर्बे संघ आपला निर्णय घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तुर्बे टीम चला वेळेचं बंधन असेल. 4 वाजले त्यामुळे विनंती आहे तुर्बे टीम. वाईट बॉल. स्लोवर बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय.
सॉफ्ट हँडने खेळत असताना अनिकेत मोकल पाहायला मिळतात. धाव घेण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून आणखीन 14 धावा आल्या तर अनिकेत मोकलचा अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळेल. कदाचित या सीझनमधलं 7वं अर्धशतक त्याच्या बॅटमधून सेलिब्रेट होताना देखील आपण पाहू शकता. यावेळचा बॉल बेगाने टाकलाय रोहितनं. आणखीन एक निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. खारकोपरच्या क्रीडांगणामध्ये 22 बॉलमध्ये 77 नाबाद धावा अनिकेत मोकलच्या बॅटमधून होताना यंदा पाहायला मिळाल्यात. त्यामुळे विस्फोटक खेळाडू आहे. 22 यार्डच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ त्याने केला. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करणारा खेळाडू आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. अमित पाहायला मिळतात डीपमध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. आणखी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा बॉल पाठीमागच्या दिशेनं चेतन भुईर तिथे पाहायला मिळाले. शेवटचा एक बॉल आणि 42 धावांची गरज. शेवटचा बॉल आणि त्यावर आक्रमण जरूर केलं पण सामना जिंकलाय तो निशांतीने. पण दादरपाडा टीमनं कॉंग्रॅच्युलेशन. दादरपाडा टीम हाडलं का देवा ग्रुप आवरे. चला तुर्बे टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. तुर्बे टीम जो काय आपला निर्णय